सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार। सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आषाढी एकादशी ज्याला आपण देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू धर्मातील सण आहे। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 11वी ही एकादशी येते। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांची योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे। आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व। आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांच्या निद्रावस्थेमुळे चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र काळ सुरू होतो असे मानले जाते। तसेच वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप सारे भाविक वारीला येतात व कुणालाही कशाचंही आमंत्रण नसतं, तरी हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने वारकरी साजरा करतात। आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात, यालाच वारी असं म्हणतात। नाचवी वीज जो त्या नाभाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी। आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो। उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो, त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे, एकादशी अन दुप्पट खाशी। उपवास असा करायचा नसतो। उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे, जवळ बसणे, देवाजवळ बसणे, त्याचे पूजन सेवा करणे, नामस्मरण करणे, त्यामुळे मन शुद्ध होते। उपवास असा करायचा असतो। विठ्ठल हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे। अतिशय शांत, सावळे, सुंदर रूप फारच मोहक आहे। चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले आपल्याला दिसते। कमरेवर हात ठेवून 28 युगे उभा आहे। त्यांच्या रूपाने वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे। आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरचा सगळ्यात मोठा महोत्सव आहे। या दिवशी सेवेकऱ्यांनी उपवास करावा व आपल्या भगवान पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा। या दिवसापासून 4 महिने गोपत्म व्रत केले जाते। आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीत 33 गोपत्मे काढली जातात। हे व्रत कार्तिक शुद्ध 11 पर्यंत करायचे असते। एकादशीच्या दिवशी आपण केलेले दान पुण्य पूजा अर्चा हे अक्षय पुण्य देणारी मानले जातात। तसेच आपल्याला मानसिक शांती देखील मिळते। आषाढी एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून आपल्याला मुक्ती मिळते व समाजातील भेदभाव दूर होतो। वारीमुळे समाजातील भेदभाव दूर होऊन समानता येते। या दिवशी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करावा, विठ्ठलाची पूजा करावी, नामस्मरण करावे, दान करावे, तसेच ब्रह्मचर्य पाळावे। आषाढी एकादशीच्या दिवशी काय करू नये तर मांसाहार टाळावा। या दिवशी मांसाहार करणे टाळावे, वाईट विचार करणे टाळावे, खोटे बोलणे टाळावे, गैरवर्तन भांडणे करणे देखील टाळावे। आषाढी एकादशी ही एक पवित्र आणि मंगलमय दिवस आहे। या दिवशी विठ्ठलाची आराधना करून उपवास करावे आणि दानधर्म करून आपण या दिवसाचे महत्त्व वाढवावे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी। जीव दंगला